आणि आता पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी आहे। देशात पोलिसांवरील हल्ल्यात सातत्याने वाढ होत असल्याचं बघायला मिळतं आणि याचाच प्रत्यय पिंपरी चिंचवडमध्ये आलाय। युवराज हातवडे या माथेफिरू चालकानं आबास सावंत वाहतूक पोलिसाला तब्बल 1 किलोमीटर कारच्या बोनेटवर फरफटत नेलंय। ही ती दृश्य आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो कशा पद्धतीने या वाहन चालकानं त्यांना फरफटत नेलेला आहे। पिंपरी शहरातील चिंचवड चौकातली ही घटना आहे। कारवाईसाठी वाहतूक पोलीस थांबवत असताना पोलिसाचा पाय कारच्या बोनेटमध्ये अडकला आणि याही स्थितीत माथेफिरू चालकानं गाडी पुढे नेली। जीव वाचवण्यासाठी पोलीस कर्मचारी बोनेटवर बसला। त्याच अवस्थेत सुसाट गाडी पळवत त्या पोलिसाला 1 किलोमीटर पुढे नेण्यात आलंय। रस्त्यावरील वाहन चालक आणि वाहतूक पोलीस त्या माथेफिरू कार चालकाला गाडी थांबवण्यास सांगत होते। त्या कारच्या पुढे असलेल्या एका चालकानं गाडी थांबवल्यानं पोलिसाचा जीव वाचलाय। मात्र फरफटत नेल्यामुळे त्याचा पोलिसाचा पाय जो आहे तो फ्रॅक्चर झाला आहे। आरोपी हातवडेला अटक झाली आहे। तो पोलीस आता पुढचा तपास करतायत। गोविंद वाकडे आमचे पिंपरी चिंचवडचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। गोविंद, अत्यंत भयानक असा हा प्रकार आहे। अर्थातच हा मुजोरीचा प्रकार आहे। खरं तर मास्क न लावता हा जो इसम आहे, आरोपी जो आहे तो त्याचा वाहन चालवत होता आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्यांनी, ज्याचं नाव सावंत आहे, त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला। मात्र तो थांबला नाही आणि ज्यावेळेस त्यांनी धडक दिली त्यावेळेस या पोलीस कर्मचाऱ्याचा पायाला दुखापत झाली आणि तो बोनेटवर पडला आणि त्याच अवस्थेत त्यांनी ती गाडी पळवली, फरफटत नेला अशा पद्धतीचं। आता या सगळ्या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे हनुमते, त्याच्या विरोधात 307 चा गुन्हा, अत्यंत गंभीर हा गुन्हा आहे, जो पहिल्यांदा झाला दाखल अशा पद्धतीने। सरकारी कामात अडथळा हा गुन्हा दाखल झालाच आहे, परंतु 307 चाही गुन्हा दाखल झालाय, ज्या जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांनी कृत्य केलं असं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे। मात्र हा मुजोरीचा प्रकार आहे। 2 दिवसापूर्वी अशाच पद्धतीने 2 तरुणांनी पोलिसांच्या अंगावर जाऊन त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचाही व्हिडिओ एक व्हायरल झाला होता। त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांवर वारंवार हल्ल्याच्या ज्या घटना आहेत त्या घडताना दिसत आहेत। मागील 15 दिवसातली ही 3री घटना आहे। त्यामुळे कुठेतरी नागरिकांनी लक्षात घ्यायला पाहिजे की ही जी सगळी सुरक्षा कर्मचारी आहेत किंवा पोलीस कर्मचारी आहेत ते आपल्या सुरक्षेसाठी आहेत। त्यांच्या जीविताला धोका जर झाला तर कायद्याचं उल्लंघन होऊन आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि कुठेतरी आपण अनादरही करतो। त्यामुळे एकंदर जर बघितलं तर पिंपरी चिंचवडमधले पोलीस कर्मचारी सुरक्षित आहेत का, हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिलाय। या पुढची काय कारवाई होते ते चिंचवड पोलीस करणार आहेत। त्यामुळे एकंदरच या सगळ्या मुजोर प्रकारामुळे कार चालकाच्या एक खळबळ उडाली होती। मात्र तो खरं गोविंद, त्यामुळे नियम तोडणाऱ्या, मुजोरी करणाऱ्या अशा या लोकांवरती कडक शासन होणं, कडक कारवाई होणं हे नितांत गरजेचं आहे, जेणेकरून परत असे प्रकार घडणार नाही। धन्यवाद गोविंद या माहितीसाठी। यानंतर बघत पुढची बातमी। हैदराबाद मधला एक व्हिडिओ सध्या देशभर व्हायरल झालाय। एका रुग्णवाहिकेला वाट करून देण्यासाठी एक वाहतूक पोलीस जवळपास 2 किलोमीटर धावलाय। जी बाबजी असं या पोलिसाचं नाव आहे। हैदराबादच्या व्यस्त आणि वर्दळीच्या कोटी भागात एक रुग्णवाहिका संध्याकाळच्या ट्रॅफिकमध्ये अडकली होती। तसंही भारतात रुग्णवाहिका किंवा अन्य आपत्कालीन वाहनांना वाट करून देण्याचं सौजन्य फार कमी लोक दाखवतात। हे सगळं ओळखून हवालदार बाबजी रुग्णवाहिकेच्या पुढे धावत धावत वाट करून देत होते। रुग्णवाहिकेत बसलेल्या रुग्णाच्या नातेवाईकानं हा व्हिडिओ शूट केलाय। हैदराबाद पोलीस दलातील वरिष्ठांनी याची तात्काळ दखल घेत बाबजी यांचा सत्कारही केलाय आणि त्यांच्यावरती सर्व स्तरातून आता कौतुक होतंय। तब्बल 2 किलोमीटर त्यांनी या रुग्णवाहिकेला वाट करून दिली आहे आणि त्यासाठी ते 2 किलोमीटर धावलेत। तर जी बाबजी हे कशा पद्धतीनं सलग 2 किलोमीटर या रुग्णवाहिकेला वाट करून देत आहेत रस्त्यावरून। वर्दळीचा हा परिसर आहे, त्याचा हा व्हिडिओ आपण पाहतोय आणि त्यांच्या या कार्याचं वरिष्ठांनी देखील कौतुक केलंय आणि त्यांचा सत्कार केलाय। आणि अर्थातच सत्कार करण्यासारखंच त्यांचं हे कार्य आहे। सलग 2 किलोमीटर अंतरावरती रस्ता मोकळा करून देण्यासाठी, वाट मोकळी करून देण्यासाठी रुग्णवाहिकेला त्यांनी मदत केली आहे।
मुंबईतल्या साकी नाक्यातील अशोकनगर येथे महानगरपालिकेची पाणी पुरवठा करणारी 72 इंच व्यासाची जलवाहिनी काल फुटली होती आणि त्यामुळे तब्बल 4 ते 5 तास मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे. ही पाईपलाईन फुटल्यानं साकी विहार रोड, चांदिवली फार्म, म्हाडा कॉलनी, मिलिंदनगर परिसरात पाणी कपात होण्याचीही शक्यता आहे. बघत पुढची बातमी. पनवेलमधल्या नेरे परिसरात स्वस्तात बंगला देण्याचं आमिष दाखवून सर्वसामान्य जनतेला लाखोंचा चुना लावणाऱ्या आरोपीला नवी मुंबई क्राईम ब्रांचकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी रोहन आरते यानं बंगलो प्रकल्प असल्याचं दाखवत अनेक जणांकडून घर बुकिंगसाठी पैसे उकळले. अश्विनी आर कन्स्ट्रक्शन नावानं कंपनी उघडून आरोपी रमेश आरते घरांचे आर्थिक व्यवहार करायचा. नेरे इथे विस्परिंग विन बंगलो नावानं बांधकाम साईट असल्याचं देखील दाखवत त्यानं 25हून अधिक लोकांकडून पैसे लाटले होते. आणि बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच परत भेटतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.